नमस्कार मंडळी, मी मायागुरी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे वटपौर्णिमा. तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता केतू आहे माझ्यासोबत, त्यामुळे आता मी निघालेली आहे पूजा करायला. तर वडाची पूजा करण्यासाठी मुहूर्त असतो. तर आज 3 मुहूर्त होते, त्यापैकी मी 11:35 नंतरचा मुहूर्त धरला होता. तर आता वडाच्या जवळ पोहोचलेली आहे आणि सुरुवातीला इतकी गर्दी नव्हती. आता जशी मी पूजा करायला घेते, तुम्ही बघू शकता इतकी गर्दी झाली बायकांची की पूजा करताना खूप त्रास होत होता मला. तर आता मी सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला पाणी वाहते मी झाडाला आणि त्यानंतर दूध वाहणार आहे मी. तर आता साधीसुधी अगदी ही पूजा असते, त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे. आणि आता हळदी कुंकू आधी सुरुवातीला मी दिवा लावून घेते तुपाचा. तर आता मी दिवा वगैरे सगळं रेडी करून आणलेलं आहे आणि सगळं साहित्य आधी मी काढून घेते. पूजा करण्यापूर्वी आता आपण सुरुवातीला तुपाचा दिवा लावून घेऊया. दिवा लावल्यानंतरच पूजेला सुरुवात करायची. तर आता सुरुवातीला पूजा करताना आपण आधी गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे सुपारी आणलेली आहे आणि सुपारीला आधी पूजून घेते. सुपारी पूजून झाल्यानंतर आता मी वडाची पूजा करायला घेतलेली आहे. सुरुवातीला हळदी कुंकू लावून घ्यायचे स्वतःला आणि त्यानंतर आपण वडाच्या झाडाला पण हळदी कुंकू लावायचे, अक्षता व्हायचे. आता मी इथे अगरबत्तीसुद्धा लावून घेते. अगरबत्ती लावायची आणि अगरबत्ती पण आपल्याला ओवाळून घ्यायची. तर आता इथे मी वस्त्रमाळ वगैरे सगळं आणलेलं आहे आणि ते लावून घेतलेलं आहे. वस्त्रमाळ लावून झाल्यानंतर आता वडाला आपण जी फळं आणले ती फळंसुद्धा व्हायची. त्याचबरोबर आपण ओटीमध्ये जे काही साहित्य आणतो ते सगळं साहित्य म्हणजे बांगड्या, त्यानंतर हळकुंड, खारीक, खोबरं जे असतं ते सुद्धा आपण ती ओटीसुद्धा आपण वडाच्या साईडला ठेवून द्यायची. तर अशा पद्धतीने अगदी साधी सोपी पूजा आहे. त्यानंतर मी इथे साखरेचा नैवेद्य आणला होता, तो सुद्धा नैवेद्य दाखवलेला आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर वडाला पुन्हा एकदा नमस्कार करायचा आहे आणि आता आपण वडाला फेऱ्या मारायच्या आहेत. त्यासाठी आता दोरा गुंडाळून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथे फेऱ्या मारायच्या आहेत. तर आता मी 7 फेऱ्या मारून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता बऱ्याच जणांची पूजा चालू आहे, बऱ्याच जणांची पूजा झालेली आहे आणि इथे बऱ्याच बायका फोटो काढत आहेत. तर आता मी सुद्धा फोटो आणि व्हिडिओ काढलेला आहे, तुम्ही पण बघू शकता. तर जरा आरामात चालू होतं बऱ्याच बायकांचं, कारण एवढी गर्दी नव्हती आमच्या वेळी. तर आता बघा पुढच्या बायका पण फोटो काढत त्यांचं चाललं आहे, त्यामुळे मध्येच त्या थांबत होत्या. तर वरती या झाडाला भरपूर पारंब्या लागल्या आहेत, त्यामुळे आम्हाला डोक्याला मध्ये लागत होत्या. तर आता हे झाड हळूहळू मोठं झाल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या, परंतु मला खूप छान वाटत होतं, कारण अगदी लहान रोप असताना मी इथे या वडाला येते. अगदी छोटंसं होतं आणि आता तुम्ही बघू शकता किती सुंदर मोठं झालेलं आहे आणि पारंब्यासुद्धा लागलेल्या आहेत. तर खूप छान प्रसन्न वाटत होतं. मी तर नक्की म्हणेल की ज्यांच्या घराच्या आजूबाजूला वडाचं झाड असेल तर त्यांनी नक्की बाहेर पडावं आणि वटपौर्णिमेला इथेच येऊन पूजा करावी, ज्यांना शक्य असेल त्यांनी. आणि जर का ज्यांच्या आजूबाजूला अशा पद्धतीचं झाड नसेल तर त्यांनी कुंडीमध्ये रोप लावावं आणि तिथेच पूजा करावी, परंतु फांदी आणून पूजा करू नये असं मला वाटतं. तर आता इथे माझी पूजा झालेली आहे आणि आता मी थांबलेली आहे वाण द्यायला. तर आता ज्यांची पूजा झालेली आहे त्यांना आपण आता वाण द्यायचं आहे. तर आता ह्यांना मी वाण देणार आहे आणि त्यासुद्धा मला वाण देत आहेत. तर तुम्ही बघू शकता.
एक मिनिट तिकडे बघा. आता इथे बघ. ती बेबी बघ मागे बघ मागे. या साईडला. तर चला आता माझी वटपौर्णिमेची पूजा झालेली आहे. आज खूप गरम होत आहे, तर आता आम्ही निघालो घरी. बघू आता. चल चल आता चल इथे कुंकू लागलंय. चल. मी येते 2 मिनिटात. तर आता मी घरी आलेले आहे आणि आता साडी चेंज करून स्वयंपाकाला लागते, कारण माझ्यासाठी आणि किटूसाठी मला स्वयंपाक करायचा आहे. मी उपवास करत नाही, फक्त पूजा होईपर्यंत काही खात नाही. तर चला पटपट आवरून घेते